जनकल्याण संवाद पदयात्रेचा दणकेबाज प्रारंभ जत तालुक्याचे नंदनवन करणार. तम्मनगौडा रवी पाटील. जत तालुक्याचे नंदनवन करण्याचे स्वप्न उराशी बाळगून जनतेशी संवाद साधण्यासाठी पदयात्रा सुरू केली आहे, असं मत भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांनी जिरग्या तालुका जत येथील संवाद सभेत व्यक्त केले. तम्मनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनकल्याण संवाद पदयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा आज बुधवारी खलाटी येथील श्री लखाबाई मंदिरात दणकेबाज प्रारंभ झाला. खलाटी ते मिरवाड आणि मिरवाड ते जिरग्याळ पदयात्रा काढण्यात आली. यावेळी पदयात्रा समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना संपर्क प्रमुख निवृत्ती शिंदे सरकार, सरपंच परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष बसवराज पाटील, पाणी संघर्ष समितीचे नेते सुनील पोद्दार, भाजप नेते रामचंद्र पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष कामण्णा बंडगर, विजय पाटील, जिरग्याळचे सरपंच तानाजी पाटील, मिरवाडचे सरपंच पोपट सौदे, बाजचे माजी सरपंच संजय गडदे, पिरू कोळी, नरेंद्र कोळी उपस्थित होते. तम्मनगौडा रवी पाटील म्हणाले की स्वातंत्र्याच्या 75 वर्षात जत तालुक्यात झालेल्या विकासाचा लेखाजोखा मांडण्यासाठी आपण जनकल्याण संवाद पदयात्रा काढली आहे. स्वतः 170 किलोमीटरहून अधिक प्रवास पायी केला आहे. या पदयात्रेतून हजारो माता भगिनींशी संवाद साधून आशीर्वाद घेतलेत. संपूर्ण तालुक्याचे प्रश्न समजावून घेत आहे. महिला आणि तरुणांच्या हाताला काम, शेतीला पाणी हा आपला प्रमुख उद्देश आहे. विशेषतः महिला भगिनींसाठी 200 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार आहे. महिलांसाठी सुरू असणाऱ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सुरू करण्यात आली असल्याचं रवी पाटील यांनी सांगितलं. ही पदयात्रा डफळापूर, बेळुंकी ते बाज असा पहिल्या दिवसाचा प्रवास करणार आहे. बाज येथे पहिल्या दिवशी मुक्काम करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी अंकले, डोरली, हिवरे, कुंभारी, तिसऱ्या दिवशी कोसारी, कासलिंगवाडी, वाळीखिंडी, चौथ्या दिवशी शेगाव, बनाळी, निगडी खुर्द, काराजनगी, कोळगिरी, पाचव्या दिवशी सोरडी ते गुड्डापूर सांगता समारंभ होणार आहे. ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रेचा पहिला टप्पा अफलातून यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जत.